तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीतील हिंदी या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षा पेपर पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 40 मार्कांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही जर हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा 100% नक्कीच फायदा होईल. आणि हो, ह्या व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित सराव करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि हो, तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी तुम्हाला अशाच प्रकारे प्रथम सत्राच्या द्वितीय घटक चाचणीच्या व वार्षिक परीक्षा पेपर देणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 1, त्यातील निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर पहा, तुम्हाला आता इथे त्यांनी पठित गद्यांश दिलेला आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर तुम्ही याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पठित गद्यांशावरील प्रश्न पाहू. तर त्यातील पहिला प्रश्न आहे जोडिया मिलाइये. तर पहा, जोडिया मिलाइयेमध्ये अ आणि आ अशी तुम्हाला 2 गट दिले आहेत. यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे दुसरं, त्यातील पहिला उत्तर लिखिए. तर त्यामध्ये पहा, रेतीला तथा उथला आणि दुसरा आहे सबसे लंबा. तर याचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. त्यापुढील आहे दुसरा, विधानों के सामने सत्य असत्य लिखिए. तर त्यामध्ये पहिला पहा, पानी नीले पत्थरों पर पछाड़ खाता रहता है आणि दुसरा आहे हम लोग दिन भर पणजी शहर देखते रहे. तर याचे उत्तर तुम्हाला सत्य आहे की असत्य आहे यामध्ये लिहायचं आहे. आणि हे 2 एका मार्कासाठी, हे 2 एका मार्कासाठी, असे तुम्हाला 2-2 मार्कांसाठी असतील 2 प्रश्न. तर त्यापुढील आहे तिसरा, त्यामधील पहिला, निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखिए. तर समुद्र आणि पत्थर यांचे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे दुसरं, गद्यांश में प्रत्येक अंग्रेजी शब्द ढूंढकर लिखिए. तर पहा, गद्यांशमध्ये 2 अंग्रेजी शब्द आलेले आहेत, ते तुम्हाला इथे लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे चौथा, प्रकृति को सुंदर बनाए रखने में मेरा योगदान विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. तर पहा, प्रकृति को सुंदर बनाए रखने में मेरा योगदान या विषयावरती तुम्हाला 25 ते 30 शब्दामध्ये तुमचे विचार लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आ, निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर पहा, आता तुम्हाला अपठित गद्यांश आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या अपठित गद्यांशावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण कीजिए. बढ़ती असामाजिक घटनाएं. तर अशी तुमची आकृती आहे आणि ही तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा प्रश्न, बढ़ती जनसंख्या इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. तर पहा, हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढे आहे आता विभाग 2 पद्य. तर त्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 2, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर पहा, आता तुम्हाला त्यांनी इथे पठित पद्यांश दिलेले आहे.
म्हणजेच या कवितेचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या कवितेचे एकदा पद्यांशचे व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या पद्यांशवरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पद्यांशवरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, पद्यांश में प्रत्युक्त इन शब्दों के सहसंबंध दर्शाने वाले शब्द लिखिए. तर पहा, हिमालय, किरण, विमल आणि कोमल यांचे तुम्हाला सहशब्द लिहायचे आहेत या कवितेतून सापडून, आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढे आहे पुढील प्रश्न, त्यामधील पहिला, पद्यांश में से ढूंढकर उपसर्गयुक्त शब्द लिखे. तर पहा, पद्यांशमधून तुम्हाला 2 उपसर्गयुक्त शब्द सापडून लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहेत. त्यापुढे आहे दुसरा, निम्नलिखित शब्द के लिए पद्यांश में प्रत्युक्त शब्द ढूंढकर लिखिए. तर पहा, शोक, रहित आणि संसार यांचे तुम्हाला प्रत्युक्त शब्द सापडून लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे तिसरा, उपर्युक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्द में लिखिए. तर पहा, काही इथे तुम्हाला जे पद्यांश दिले याच्या पहिल्या 4 ओळींचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे 25 ते 30 शब्दामध्ये, आणि हा तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता विभाग 3 पूरक पठण. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर पहा, तुम्हाला आता इथे पठित पद्यांश दिलेला आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण यावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे, आकृती पूर्ण कीजिए. तर ही पहा, त्याच्यातील आकृती आहे, हाइकू में प्रत्युक्त महीना और उनकी श्रुती. तर पहा, ऋती. तर असे तुमचं आहे आकृती आहे, ही तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा, उत्तर लिखिए, खिले हुए आणि मझधार में डोले. तर यांचे तुम्हाला उत्तर लिहायचे आहे आणि हे 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा, फाल्गुन के महीने के प्रकृति रंगों से रंग जाती है, इस विषय पर 25 से 30 शब्द में अपने विचार लिखिए. तर पहा, असा हा तुमचा प्रश्न आहे आणि हा तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता विभाग 4 भाषा अध्ययन. तर विभाग 4 भाषा अध्ययन हा तुम्हाला व्याकरण घटकावर आधारित असणार आहे. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4, सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर त्यामध्ये पहा, पहिलं, निम्नलिखित वाक्य में से अधुरिकांत शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. तर सडक कदाचित अच्छी थी. तर या शब्दाचा तुम्हाला सडक या शब्दाचा शब्दभेद ओळखून लिहायचा आहे आणि हा तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा प्रश्न, निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. तर जहा आणि अरे रे, तर याचा तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्याही एका अवयवाचा अर्थपूर्ण वाक्यात प्रयोग करायचा आहे आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे तिसरा, कृती पूर्ण कीजिए. तर संधी शब्द, संधी विच्छेद आणि संधिभेद यांची तुम्हाला इथे तुम्हाला शब्द दिलेत, ही कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ही देखील तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील चौथा प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से एक वाक्य की सहाय्यक क्रिया पहचान कर उनका मूळ रूप लिखिए. तर पहा, इथे तुम्हाला 2 वाक्य दिलेत आणि या 2 पैकी कोणत्याही एका वाक्याची तुम्हाला सहाय्यक क्रिया आणि मूळ क्रिया ओळखून या तक्त्यामध्ये लिहायची आहे आणि ही तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे 5वां, निम्नलिखित वाक्यों में यथास्थान उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. तर वाक्य पहा, सहसा कानों में आवाज आई, काकी उठो मैं पुडिया लाई हूँ. तर पहा, या वाक्यामध्ये तुम्हाला योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा वापर करायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे 6वां प्रश्न, निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. तर पहा, त्यांनी इथे तुम्हाला 2 वाक्य दिलेत, या दोन्हीपैकी तुम्हाला कोणतेही एका वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहायचं आहे आणि हे देखील तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे.
तर त्यानंतर आहे आता विभाग 5 रचना विभाग उपयोजित लेखन। तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए। तर पहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कहानी लेखन। निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्द में कहानी लिखकर उसे उचित शीर्षक दीजिए तथा सीख लिखे। तर पहा तुम्हाला आता इथे एक मुद्दे दिलेले आहेत आणि या मुद्द्यांच्या आधारावरती तुम्हाला एक कहाणी लिहायची आहे आणि ती तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे। तर त्यापुढील आहे आता निबंध लेखन। निम्नलिखित विषयों में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखिए। तर मुद्दे पहा महिला सुरक्षा, पुलिस की आत्मकथा आणि मेरा भारत देश या तीनपैकी तुम्हाला कोणत्याही एका विषयावरती 80 ते 100 शब्दामध्ये निबंध लिहायचा आहे आणि तो तुम्हाला 7 मार्कांसाठी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील हिंदी या विषयाची प्रथम घटक चाचणी असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। आणि हो तुम्ही जर आपले एम स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार।